नमस्कार. आज ना आपण एका वेगळ्याच कन्सेप्टवर बोलणार आहोत आणि ते म्हणजे द बेस्ट डिपार्चर काय असू शकतं. बेस्ट डिपार्चर म्हणजे काय, तर आपलं काम आहे बऱ्याचदा कॅन्सर पेन आणि एंड ऑफ लाईफ केअरमध्ये. जेव्हा शेवटचे काही दिवस राहिलेले असतात आपल्याकडे, अशा वेळी सगळं कुटुंब, पेशंटलाही अंदाज असतो, कुटुंबालाही अंदाज असतो की आता जास्त वेळ नाही आहे त्यांचा आणि त्या पेशंटच्या सहवासाचा. आणि अशा वेळी सगळी लोक हे स्ट्रेसमध्ये असतात, भयानक स्ट्रेसमध्ये असतात. जेव्हा आम्ही अशा पेशंट्सला भेटतो किंवा त्यांच्याशी इंटरॅक्ट करतो तेव्हा लक्षात येतं की सगळ्यांना स्ट्रेस आहे. म्हणजे पेशंटलाही जाण्याबद्दल स्ट्रेस आहे, अंदाज आहे, फॅमिली अत्यंत दुःखात आहे आणि ते अगदी नॅचरली आहे. याच्यासोबत जर पेशंटला अजून काही त्रास असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल वेदना होत असतील किंवा दुसरा काही त्रास होत असेल, तर मग हा त्रास किंवा ह्या ज्या भावना असतात निगेटिव्ह, ह्या खूप जास्त असतात. इस्पेशली मी हे कॅन्सर पेनबद्दल किंवा कॅन्सरच्या एंड ऑफ लाईफ केअरबद्दल बोलतोय. तर एक कन्सेप्ट मला इंट्रोड्यूस करायचा आहे की द बेस्ट डिपार्चर. द बेस्ट डिपार्चर हा तुम्हाला ऐकताना जरा विचित्र वाटेल, पण द बेस्ट डिपार्चर या कन्सेप्टचा बॅकग्राऊंड तुम्हाला सांगतो मी की जेव्हा एखादी व्यक्ती जाते सोडून आणि जेव्हा ती व्यक्ती जाताना अत्यंत जास्त वेदनेत जाते. स्टॅटिस्टिक्स असं म्हणतं की कॅन्सर झालेल्या 50% पेशंटला अत्यंत सिव्हिअर वेदना सहन कराव्या लागतात शेवटच्या क्षणी. तर जेव्हा ती व्यक्ती ह्या वेदनेमध्ये जाते तेव्हा दोन लॉंग टर्म परिणाम होतात. तर त्या जाणाऱ्या व्यक्तीला तर त्रास होतोच होतो, पण ज्या पाठीमागे राहिलेल्या त्यांच्या फॅमिली मेंबर्स आहेत त्यांनाही त्याचा प्रचंड त्रास होतो. हा त्रास तेवढ्या पुरता नसतो, पण हा त्रास राहिलेल्या व्यक्तींना त्यांच्या आयुष्यभर त्यांना तो कॅरी करतात. ते एक गिल्ट राहतो मनात, एक निगेटिव्हिटी राहते मनात आणि बऱ्याचदा हतबलपणा असतो की याला आपण काहीच करू शकत नाही. खरं तर हे सगळं टाळण्यासाठी हा कन्सेप्ट की द बेस्ट डिपार्चर. द बेस्ट डिपार्चर म्हणजे आहे ह्या एक्झिस्टिंग परिस्थितीमध्ये आपण आपल्या आवडत्या व्यक्तीला आनंददायी तर नाही म्हणू शकत, पण कम्फर्टेबली कसं राहिलेलं आयुष्य ठेवू शकतो आणि काही चांगल्या मेमरीज आपण क्रिएट करू शकतो का. तर मित्रांनो, बऱ्याच गेले खूप वर्ष झालं याच्यावर मी विचार करत होतो आणि मला असं वाटतं की येस, आपण थोडासा आपला नजरिया, आपलं बघण्याचा अंदाज थोडासा चेंज करण्याची आवश्यकता आहे. आणि असा विचार करूया की द बेस्ट डिपार्चर म्हणजे काय. त्याचा एक छोटासा अनुभव मी तुम्हाला सांगतो. हा अगदीच ह्याच मागच्याच आठवड्याचा हा किस्सा आहे की एका माऊलीला किडनीचा कॅन्सर होता आणि तो शरीरात सगळीकडे पसरलेला होता. त्यांना फार वेदना होत होत्या. औषधाने ते वेदना कंट्रोल होत नव्हत्या. म्हणून मग आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आमच्या अंडर आणि ट्रीटमेंट सुरू केली आणि त्याच्यावर काही नसांच्या ट्रीटमेंट जेव्हा केल्या तेव्हा त्याचं वेदना कमी व्हायला लागल्या. परंतु हे सगळं करताना आमच्या असं लक्षात आलं की आता कदाचित आपल्याकडे जास्त दिवस नाही आहेत, हार्डली एक 5-6 दिवसच आहेत, असं जनरली पेशंटचा अंदाज बघून आपल्याला एक अंदाज करता येतो. त्याच्यामध्ये एक छोटंसं चॅलेंज आलं. त्याच्यामध्ये चॅलेंज असं झालं की त्यांचा मुलगा हा आणि सुनबाई हे जर्मनीला राहतात. मिस्टर इथेच असतात इंडियामध्ये सोबतच, मुलगा हा जर्मनीला राहत होता आणि त्या मुलाला परत येण्यासाठी अजून 4-5 दिवस होता. म्हणजे हे सगळंच इतकं बॉर्डरवर होतं आणि अर्थात कळत नव्हतं की काय करावं. तेव्हा आम्ही असं ठरवलं की व्हॉट इज द बेस्ट पॉसिबल सोल्युशन फॉर दिस. तर मित्रांनो, बेस्ट पॉसिबल 2-3 सोल्युशन असू शकतात की आहे हे त्रास कमी करणं आणि व्हिडिओ कॉल बरोबर पेशंटने त्यांच्या मुलाशी बोलणं. खरं तर या वेदनांच्या आपल्या ट्रीटमेंटने, पेनच्या ट्रीटमेंटने त्यांचा त्रास कमी झाला होता, पण त्यांच्या अंगात एवढा त्रास नव्हता की ते त्यांच्या मुलाशी बोलू शकत असायच्या. फक्त व्हिडिओ कॉलवर त्या हातवारे करायच्या. मग द सेकंड बेस्ट ऑप्शन की त्यांच्या मुलाने इथे यायचं ठरवलं. मग आम्ही असं ठरवलं की पुढचे 2-3 दिवस आपण प्रयत्न करूयात आणि जेव्हा मुलाची आणि आईची भेट होईल तेव्हा कदाचित थोडा वेळ तरी त्यांनी एकमेकांच्या सोबत असा घालवावा की जेणेकरून त्यांच्या मेमरीज चांगल्या राहतील. आणि मग आम्ही प्रयत्न सुरू केले. मग त्या दृष्टीने प्रयत्न म्हणजे थोडंसं फीडिंग देणं, ऑक्सिजन देणं, जनरल केअर करणं.
फॉर्च्युनेटली असं झालं की आता फॉर्च्युनेटली की अनफॉर्च्युनेटली हाही शब्द खरं अवघड जातोय मला बोलताना, पण असं झालं की त्यांचे चिरंजीव आले, इथं आले. त्यांची आणि त्या माईची, त्यांच्या आईची भेट झाली आणि ते हॉस्पिटलमध्येच होते. तेव्हा मी गेलो त्यांना पाहायला. पाहायला गेल्यावर मी पाहिलं की ते एकमेकांशी थोडंसं बोलले आणि नंतर त्यांचा मुलगा माझ्याशी बोलायला आले, त्यांचे चिरंजीव माझ्याशी बोलायला आले. तेव्हा त्यांचा चेहरा एकदम उतरलेला होता. ऑब्व्हियसली आईला या परिस्थितीत बघून त्यांच्या मिस्टरांचा चेहरा एकदम उतरलेला होता. मग आम्ही त्यांना बसवलं, समोर बसवलं. त्यांचा मुलगा, त्यांचे मिस्टर, सूनबाई आणि अजून एक वेगळे अतिथी होते त्यांच्यासोबत. आम्ही त्यांना बसवलं आणि त्यांना आम्ही सांगितलं की आता तर आपल्या हातात काही नाही आहे. ज्याच्या ट्रीटमेंट जेवढी करायची होती तेवढी केलेली आहे. मग आता आपण काय करू शकतो? आम्ही त्या दिवशी असं ठरवलं आणि त्यांचं असं काउन्सिलिंग केलं की जे काही आपल्या हातात आहे, 1 तास असेल, 1 दिवस असेल, 1 आठवडा असेल, तुम्ही तुमच्या चेहऱ्यांची दुःख बाजूला ठेवा. दुःख निश्चित होणार आहे, कारण आवडती व्यक्ती माहिती आहे तुम्हाला की आज उद्या सोडून जाणार आहे, पण ते बाजूला ठेवा. छान गप्पा मारा आणि अशा मेमरीज क्रिएट करा की ह्या मेमरीज तुम्हाला आयुष्यभर राहतील आणि अशा गप्पा मारा की ज्यांनी मागच्या आत्तापर्यंत तुम्ही जगलेल्या काही जे आनंदाचे, सुखाचे क्षण असतील ते तुम्ही एकमेकांशी शेअर करा. एकमेकांना काही बोलायचं राहिलं असेल तर तुम्ही बोलून घ्या. एकमेकांच्या बद्दल काही भावना व्यक्त करायची असेल तर व्यक्त करून घ्या. हे साधारणतः सकाळी मी एक 10-11 वाजता बोललो आणि त्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आम्ही राऊंडला गेलो तेव्हा परिस्थिती गंभीर होती कारण त्या माऊलीला काहीच बोलता येत नव्हतं. त्यांचा श्वास अतिशय असं लक्षात आलं की आता बहुतेक काहीच वेळ नाही आहे. पण मग मी त्यांच्या फॅमिलीशी बोललो आणि त्यांच्या जेव्हा मी मुलाशी, सुनबाईशी आणि त्यांच्या मिस्टरांशी बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की डॉक्टर साहेब, त्यांनी काल खूप जास्त गप्पा मारल्या. आम्ही खूप छान गप्पा मारल्या आणि आमचे काही पाठीमागचे प्रसंग, काही आयुष्यातल्या सुखद घटना, काही दुःखद घटना यांना इतका उजाळा दिला. त्यांनी काल इतक्या बोलल्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर अशा 2 मिश्र भावना होत्या. एक नातेवाईकांच्या, एक समाधानाची, सॅटिस्फॅक्शनची भावना होती की हे आम्ही बोलू शकलो आणि हे बोललो. आणि कालचा खरंच दिवस त्यांनी सांगितलं की तुम्ही सांगितलं की फार त्रासात किंवा खूप टेन्शनमध्ये घालू नका, तर या पद्धतीत घालवा. तर हे त्यांना कुठेतरी एक काय म्हणता येईल, पण त्यांना ह्याबद्दल चांगलं वाटत होतं. आणि अर्थात दुसरी भावना होती की ती व्यक्ती सोडून जाणार आहे आणि दुर्दैवानं तसंच झालं की त्याच्यानंतर 1-2-3 तासात त्यांच्या मातोश्री स्वर्गवासी झाल्या. परंतु मला असं वाटतं की ह्या सिच्युएशनमध्ये द बेस्ट डिपार्चर एखाद्या व्यक्तीसाठी आपण काय करू शकलो असतो किंवा त्या नातेवाईकांच्या मनात काय भावना आयुष्यभर त्यातल्या त्यात कम्फर्टेबल जगण्यासाठी काय करू शकलो असतो, तर हेच मला त्यावेळी सुचलं होतं आणि आय थिंक इट वर्क. तर मित्रांनो, लक्षात असू द्या, तुमची मतही सांगा खाली काय असतील ते, की मला असं वाटतं की ह्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून एक प्रयत्न करणं आवश्यक आहे. जाणारं सगळेच आहेत, पण त्यातल्या त्यात थोडं कम्फर्टेबली, कमी ट्रॉमॅटिक, काही छान भावना ठेवून जर आपण ह्या गोष्टी करू शकलो आपल्या जवळच्या लोकांसाठी, तर मला वाटतं याचं खूप चांगला परिणाम आयुष्यभर प्रत्येकासाठी होऊ शकेल. धन्यवाद.